ग्रामसेवक अप्पा आणि तलाठी अप्पा यांच्यावर जनतेचा एक वेगळा विश्वास आहे. काही काही तलाट्यांनी जर एखाद्या गरीबाचं काम करून दिलं तर तो आयुष्यभर त्यांचा ऋणी होऊन जातो. माझ्या मते ज्यांनी पुण्य केलेलं आहे तो बसून खात्यात नोकरीला आहे. माझ्यावर बरीच टीका होते, कोणी पाडू शकत नाही टीका करू. माझं जर रेकॉर्ड चांगला आहे तर मी बाकीच्या गोष्टीचा विचार काय करा, तुम्ही गाणी म्हणतो काय म्हणतो तुमच्याकडनं ते करा का. शेवटी माझं जे लाईफ आहे ना, कमी बधीर राहायचा विषय तर मग खरं नाही. कारण की आपल्याकडे येणारा माणूस त्याला ही खात्री असते की मी तहसील कार्यालयावर गेल्यानंतर माझं 100% काम होणार. तहसीलदारावर आणि तलाठी अप्पावर एक वेगळा विश्वास आहे. पूर्वी आम्ही सांगायचो की तलाठी अप्पा म्हणजे कोण, जेवढं त्याच्याकडे सर्कल दिलंय तेवढा त्याचा तो मालक. अप्पा म्हणजे त्याच्यावर एक वेगळा विश्वास आहे. ग्रामसेवक अप्पा आणि तलाठी अप्पा यांच्यावर जनतेचा एक वेगळा विश्वास आहे. काही काही तलाट्यांनी जर एखाद्या गरीबाचं काम करून दिलं तर तो आयुष्यभर त्यांचा ऋणी होऊन जातो. माझ्या मते ज्यांनी पुण्य केलेलं आहे तो बसून खात्यात नोकरीला आहे. लोकांना वाटतं त्रास आहे, प्रत्येकाला त्रास आहे. काय आम्हाला त्रास नाही, सगळ्यांना त्रास आहे. इथे फक्त हो म्हणा. याचं कारण येणाऱ्याला जी आशा असते ती सगळ्यात महत्वाची असते. मला आठवतं एक वेळेस मी 99 साली पहिल्या वेळेस आमदार झालो, त्यावेळेस बीपीएल मोबाईल होते, ते मोठे, म्हणजे इनकमिंग बी 7 रुपये आणि आउटगोइंग बी 7 रुपये. मी 3000 रुपयाचा सेकंड हँड मोबाईल घेतला होता आमदार झाल्यावर. माझं कारण एकदम छोटं होतं, म्हणजे 10x10. आता एक कार्यकर्ता इतका मजबूत होता, पण तो घुटण्यात होता, ही पैलवान होता. तो माझ्याकडे आला, म्हणजे भाऊ मनवर केस आहे तुला माहिती आहे? म्हणलं हो. कसाही माहिती आहे? म्हणलं हो, आंदोलनाची केस होती, काय बी करा, जजले फोन लावा. आता मी विचार करायचो, बेटा गुलाब तुझ्यावरच 36 केसेस आहेत. ते म्हणते की लावा जजला फोन. पण तो जरी कमी शिकलेला होता, पैलवान होता, पण मत फिरवण्यामधला एक मजबूत माणूस होता. तो 500-600 मतदार कशी फिरवून टाकला. साला मी विचार केला, गुलाबराव तू साला याला जर नाही म्हटला गेला बेटा. मग मी मोबाईलची लिंजी ना माझ्या कार्यालयात इतक्यांचे ते मोबाईल. हॅलो जज साहेब, आमचा देवा भाऊ येतोय, निकाल लावून द्या. आई शपथ 3:30 वाजता निकाल त्याच्या बाजूने. दुसऱ्या दिवशी पेढी कुणाला माझ्या लक्षात पण नव्हतं. निकाल लागेल आपला कदाचित जर तो निकाल विरुद्ध गेला असता तर मी सांगितलं असतं वकील कच्चा लावला. ते सांगायचा अर्थ असा आहे की काही प्रसंग असे असतात की ते प्रसंग आपल्याला समजतात, पण समोरच्याची आपल्याकडे परमेश्वरासारखी श्रद्धा असते. आणि त्या श्रद्धेचा जर तुम्ही आदर करू शकला नाही आणि त्यावेळेस त्याला आवडेल असं काही करू शकला नाही तर खचित सोन्यासारखी माणसं आपण गवू शकतो. त्यामुळे हा विरोधाचा जरी भाग असला तरी हा उदयस्पर्शी कार्यक्रम होता. याचं कारण आमचं भांडवल, जसं कलेक्टरचं भांडवल तलाठी अप्पा आहे, तसं आमचं भांडवल आमचे कार्यकर्ते आहे. त्यामुळे आपल्याबरोबर वेगळे वेगळे जरी असले तरी आपली धारा एकच आहे, समाज सेवा, जनतेची सेवा, लोकांमध्ये जाणे, लोकांची कामं करणे, हेच आपलं काम आहे. आणि आज आपण बघतोय पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे. मी पाहिलंय, शिक्षक मी पण पाहिले, तुम्ही पण पाहिले. पहिला गुरुजी यायचा, हातामध्ये
काठी किंवा थैली असायची, पांढरी टोपी असायची, पांढरे कपडे असायचे, गुरुजी आला तर टपरीवरचा पोरगा गाव सोडून पळायचा, अशा पद्धतीचे चित्र होतं. शिक्षकाने जर पोराला मारलं तर बाप सांगायचा एवढं मार की तो पुन्हा मस्तीने गेली पाहिजे, आणि पोट्टेही म्हणायचं छडी लागे क्षमाचम विद्या येई खमागम. त्या काळचा तलाठी आपण आणि आजचा तलाठी आपण बघतोय, सगळा फरक झालाय. आता 12 खिशाचा चड्डी असलेला मास्तर मी बघतो, म्हणजे त्याने ते कपडे घालून असा माझा विचार नाहीये. पण त्या काळातला आणि या काळातला फरक झाल्यानंतर, शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा फरक झाल्यानंतर आपल्याला देश बदलताना दिसतो, हे सगळ्यांना मान्यच करावं लागणार आहे. म्हणून काही तलाठी आपल्याला जमत नसेल, जुन्या काळातले ते तलाठी आहे, एखाद्या वेळेस कॉम्प्युटरचं त्यांची अडचणी असतील, तर आता त्या पद्धतीने आता आमच्या आमदारांचं पण ट्रेनिंग घेतलं. आता आम्ही हे घेऊन बसतो, लॅपटॉप घेऊन बसतो कॅबिनेटमध्ये, पेपरलेस. आम्हाला समोर द्यावं लागतं की किती विषय, 12-13 विषय सरळ विषय येतात, त्याच्याबरोबर टिप्पणी येते, ती टिप्पणी वाचा. 2 तास पहिले, कॅबिनेटच्या पहिले आमच्याकडे येतं. 2 तासामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये काही उपप्रश्न काढायचे असतील तर काढा, तुम्हाला काही मांडायचं असेल तुमच्या विभागाचं मांडा. राज्य स्तरावर काही कृषीचे विषय अचानक बदल होत असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला काही सुधारणा करायची असेल तर सांगा. ते सगळीकडे बदल होतोय. त्यामुळे आता आपल्याला महसूल डिपार्टमेंटवर खूप विश्वास आहे. आणि जे सत्य सांगितलं की आमचे जिल्हाधिकारी मोदी असतील किंवा आमचे रावेचे यांनी सांगितले की हा पाठीचा कणा आहे. पाणी जास्त आलं तलाठी, पाणी नाही आलं तलाठी, टंचाई आली तलाठी, शेतात पाणी घुसलं तलाठी, घर पडलं तलाठी, घर जळलं तलाठी, कृषीमध्ये चुकीचं बियाणं आलं तलाठी, पीक उत्पन्नामध्ये रपली झाली तलाठी. सगळ्या ठिकाणी आपण आहे. म्हणजे आपला रोल हा बहुअंकी आहे. जसं एखादा पाना असो तो कुठेही चालतो, तसा तलाठी आमचा पाना आहे, तो कुठेही चालतो. जिथे नाही तिथे आम्ही कमी पडतो, तिथंच आमचं महसूल डिपार्टमेंट पुढे कामाला येतं. आणि आज त्याचीच प्रचिती आपल्याला आली की काल एवढा पाऊस आला आणि महसूलने आज थांबवून दिला. म्हणजे एक उर्दू शायर म्हणतो त्याच्या क्रियेसी करता, ए बारिश तू थम थम के बरस, ए बारिश तू थम थम के बरस कि वो आने पाए, लेकिन वो आने के पास जमजम के बरस कि वो जाने ना पाए. सांगायचा अर्थ असा आहे की आता एवढे कलाकार बसल्यानंतर मी पण बोललं पाहिजे ना. आणि मी तर सांगतो छंद जोपासला पाहिजे. मी अजून सुद्धा साहेबांना सांगितलं, मी 15-20 दिवसामध्ये आम्ही 5-7 मित्र बसतो, गाणे म्हणतो, मजा करतो. माझ्यावर बरीच टीका होते, कोणी पाडू शकत नाही ना टीका करू, निघू द्या तुम्ही. माझं जर रेकॉर्ड चांगलं आहे तर मी बाकीच्या गोष्टीचा विचार काय करा, तुम्ही गाणे म्हणतो काय म्हणतं तुमच्याकडनं ते करा ना का. शेवटी माझं बी लाईफ आहे ना, कमी बधीर राहायचं आयुष्य, फ्रेश राहायला पाहिजे आयुष्यामध्ये. माझ्या मुलाचं काय होईल ना, तुझं काय होईल ना, ते काय व्हायचं ते होणारच आहे. ते तुम्ही ठरवू शकत नाही आणि मी ठरवू शकत नाही, ते प्रारब्धात दिलंय. भलते लोक टेन्शन घेतात. तुमचं आमचं जर चेक केलं तर सारख्या बीपी शुगर निघतील आयुष्यात. आमच्या 214 आमदारांना 2 आजार आहे, बीपी प्लस शुगर, पावर होऊ शकते. लोक म्हणतात तुमची मजा आहे, ते पत्रकार तर नेहमी आमची मजा संपत असतात. तर आमचं काय म्हणणं नाही, पण आमच्या भावना, आम्ही सुद्धा माणसं आहोत, तुम्ही सुद्धा माणसं आहे. महसूल डिपार्टमेंटला असं कधी म्हटलं का रविवार आला आणि बार आली मी येत नाही? 100 चुका होत असतील तुमच्या, पण चांगल्या गोष्टींचा सुद्धा समाजाने स्वीकार केला पाहिजे, असं आमचं डिपार्टमेंट आहे.